काही झालं तरी आपण जेबी मला पोरी बरोबर ना मग डॅशिंग आहे त्यांना पण माहिती आपलं वर्क काय आहे ते अजून सांबार शुभांगी तुमच्यापासून सुरुवात होत आहे बरं सुद्धा खूप चांगला जाणार आहे खूप हॅप्पी जाणार आहे एवढी घट्ट आणि एवढी मस्त नाही बघा मला दिसली तिचं लक्षच नाहीये हाय फ्रेंड स्वागत आहे आपल्या न्यू व्लॉग मध्ये सो आता मी ठाण्याला चाललेली आहे तर कारण आता पायल येते आहे चेन्नईवरून सो ती 3 वाजता इथे पोहोचणार आहे ठाणे स्टेशनला सो तिला घ्यायला जाते कारण ट्रॉली बॅग आहे सो त्यामुळे मग तिला जमणार नाही सो म्हणून आता तिला घ्यायला चालली 3 वाजता ती येणार आहे परत तिला घरी सोडलं की लगेच थोडंसं टिफिनची तयारी करेन आणि लगेच मग सियाला पण 5 वाजता सोडायचं आहे ठाण्याला क्लासला सो अशी ही सगळी गडबड आहे आणि पहिली गोष्ट तुम्हाला सांगायचं आहे माझं जरा माझी भरपूर कामं होती ठाण्याला वागळे इस्टेटला जायचं होतं पण ते कॅन्सल केलं मी दोन्ही मुलींसाठी काय करणार कारण दोन्हीचे टायमिंग जरा मॅच होत नव्हता सो त्यामुळे सो चला ठाण्याला भेटू आता डायरेक्ट चला पोहोचली मी ठाण्याला पण अजून काही पाहायला आलेली नाही आहे बघू आता ती उतरते असं बोलली मला बघू आता कुठल्या प्लॅटफॉर्मवर आहे ती तसं मग ती सांगेलच आता फोन येईल तिचा मग मी जाईन तिला पाहायला आली बघा मला दिसली तिचं लक्षच नाही आहे तिथून येत आहे पायल मी दिसली तिला आली टॅक्सी लेटर मी यायचं ना हाय ते टूर हेड आहे हा मम्मी 8 दिवसांनी आली बाई माझी बाई आली आता घरचं जेवण खाईल मी फायनली रोज पनीर चिकन खाऊन आता पकली मी मटर बिटर खाऊन गाडी पण पडली थोडीशी आता उन्हात फिरणं तिकडे ऊन आहे का किती ऊन गरम किती होतं मग फक्त रात्रीची थंडी वाजते हॉटेलमध्ये एसी वगैरे असते ना चल आता मग घरी लवकर जायचंय परत याला पण सोडायचंय तुझा 5चा क्लास आहे मग चला होतं म्हणजे काल दुपारचं लंच आमचं ट्रेडिशनल जेवण होतं त्यांच्या इकडचं मग ते रस्सम राईस अजून सांबार खीर माझ्या इकडे तोंडाला पाणी सुटलं 3 कप खीर खाल्ली मी खीर कधी खाते दुधाची वगैरे 3 कप मी खीर खाल्ली एवढी घट्ट आणि एवढी मस्त नाही एक नंबर सगळं ड्रायफ्रुट्स रोस्ट केलेले एक नंबर सगळं खाल्लं मी आणि चिकन पण होतं एकदम घरच्या सारखं अशी ग्रेव्ही थिक एकदम मस्त अशी फील करून सांगतेस मला इकडे तोंडाला पाणी सुटले लय खाल्लं आणि ताट पण ना ते ताट होतं आणि त्याच्यावर ते बनानाचं लीफ होतं पूर्ण ट्रेडिशनल जेवण आणि अजून खूप काय काय होतं भात आणि पंपकिनची सब्जी होती हो काय चला 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 लवकर दादा थोड़ा सा ये बैग है ना थोड़ा उठा के देना उसको हाँ मैं गाड़ी निकालती हूँ वही बोल रही हूँ चला झोपले चल नाही ते वाले भांडता ना हाय पण नाही करणार रेसवाले असा झालं दोघींचं पण हेच तर मिस करत होते वाटते दोघी एकमेकी बस चला आता सियाला परत सोडायला चालली ठाण्याला आणि मग तिला सोडली मग परत येणार पायल झोपलेली तुम्ही बघितलं तसे थकून गेली ती मस्त वाटतं ना छान वारा येत आहे अशी माझी धावपळ चालू असते सारखी तिला सोडा मग तिला आण तिला सोडा असं आहे तर कशीची एक्झाम चालू आहे ना त्यामुळे जरा अजून जास्त धावपळ होते तिचीच होते स्वतःची म्हणजे कसं ती आली की आता बघा 4:30ला आली ती लगेच हातपाय धुतले फ्रेश झाली पटकन आणि लगेच आणि मी सगळं ती यायच्या आधी मी सगळं रेडी करून ठेवलं आपलं टिफिन वगैरे सगळं असं असतं माझं म्हणजे आज काय दिले ग मोमोज दिले आज तिला मोमोज तळून दिले मी चला जस्ट सियाला सोडलं
आणि आता जाते आहे आणि एवढे फोनवर फोन वाजत आहेत ना की विचारायला नको. आणि खरं तर कामावर कामं येत आहेत. खूप चांगलं पण वाटत आहे खरं तर, कारण महिन्याची जी सुरुवात आहे ती एकदम एवढी भारी झाली ना. म्हणजे गेल्या वर्षी पण 2024 असाच म्हणजे गेला, सुरुवातच एवढी भारी झाली आणि पूर्ण 2024चा वर्ष जो आहे तो एक नंबर गेला. आणि आता 2025ची सुरुवात पण एक नंबर भारी झालेली आहे. आणि तुम्हाला अजून एक सांगायचं, बऱ्याच गोष्टी मी तुम्हाला काही सांगत नाही. काय झालं, 3 तारीख होती, 3 जानेवारी. आणि 3 तारखेला मला मॅडम काय बोलल्या, मॅडमचा स्वतःहून फोन आला की मॅडम शुभांगी तुमच्यापासून सुरुवात करतोय. तर त्यांना पण माहिती आहे आपलं वर्क काय आहे ते, कोणतं एखादं काम दिलं की ते पूर्ण केलंच पाहिजे, ते पण एकदम व्यवस्थित पद्धतीने. त्यांना चांगलं माहिती आहे, त्यामुळे एकदम त्यांचा पण विश्वास आहे ना, म्हणून त्यामुळे त्यांनी माझ्यापासून सुरुवात केली ना. पण कोण कोण कसं बोलत नाही, पण त्यावेळेस त्या मॅडम बोलल्या मला की शुभांगी तुमच्यापासून सुरुवात होत आहे बरं, असं बोललं. एकदम एवढं फील, म्हणजे एवढं चांगलं फील झालं ना, खूप भारी वाटलं. आणि मी त्यावेळेस खूप हॅपी झाली. एवढं म्हणजे आपलं एवढं म्हणजे समोरची लोक विश्वास ठेवतात, खूप चांगलं वाटतं. आणि आता पण अशी एकावर एक सारखं रोज काही ना काही कामं चालूच आहेत माझी. भरपूर सुरुवात खूप भारी झाली आणि आय होप नक्कीच 2025सुद्धा खूप चांगला जाणार आहे, खूप हॅप्पी जाणार आहे. सो चला, तुमचंसुद्धा नक्की चांगलं जाऊ दे अशीच अपेक्षा करते. मला वाटते आजची तारीख किती काय यार लक्षात पण नाही राहते कामाच्या नादामध्ये. मला वाटते आजची तारीख ना 15 काहीतरी आहे वाटतं, 15 जानेवारी आहे आजची तारीख. सो चला, बघा इकडे शुभांगी इकडे गाडी चालवायला आली. मला खूप दिवसापासून बोलते पण मला टाईम मिळत नाही, म्हणून त्यामुळे म्हटलं मला जमणार नाही बाबा. आणि आता स्वतःच गाडी काढली. किती दिवसात काढली बोलते? मी कोर्स केला 15 दिवसाचा, हां, आता 5 दिवसांनी बाहेर काढते. तरी बऱ्यापैकी कॉन्फिडन्स आलाय, असंच पाहिजे. मग शेवटी काय झालं तरी आपण जेबी मला पोरी, बरोबर ना. मग डॅशिंग आहे ना. मग अरे बघा इकडे मला टर्न घ्यायला लावली, गाडीनं थांबायला लावली. बोलते तू मला घे ब्लॉग मध्ये. मग चालू कर, चल चालव. असं पाहिजे कॉन्फिडन्स. मग व्हेरी गुड, डॅशिंग. गुड गुड गुड. असं दे, सोड मीच खाते. ऑफल घेऊन आली आज, पाहायला आली त्या खुशीवर. हाँ वो खुशी में लेकर आई. हाँ ये ब्राउन होगा कंफर्म. करायला पाहिजे या मुझे चाहिए डिश क्या. और ये मेरा फेवरेट व्हाइट वाला वो फल. मेरा बच्चा चला तो गोड करा. ये तेरा फेवरेट. थँक्यू. वेलकम. पप्पाला थँक्यू बोल. पप्पा. मी पण पुरी भाजी बनवली आता मस्त, बटाट्याची भाजी ने पुऱ्या. हे बघा इकडे मस्त अशा पुऱ्या केल्या. ही लास्टची पुरी होती. इकडे बघा अशा केल्या पुऱ्या आणि इथे बटाट्याची भाजी केलेली आहे. हे बघा मस्त अशी. गुड मॉर्निंग फ्रेंड्स. सो इथे काल पाहायला आलेली प्रवासातून, सो त्यामुळे काल काही करताच आलं नाही कारण जाम थकलेली. सो त्यामुळे मग म्हटलं चला आज छान असं तेल लावून द्यावं पायाला आणि मस्त असे केसांना तेल लावून देते, छान मॉलिश करून देते. तिला पण खूप छान फील होते कारण प्रवासातून आलेली, त्यामुळे कसं खूप केस असे ड्राय वगैरे झालेले. सो म्हटलं चला. आणि आता बरीचशी काही साफसफाई आहे, म्हणजे आता ती आली तर मग आता तिची ट्रॉली बॅग वगैरे खाली करायची, काही कपडे वगैरे धुवायचे आहेत ते वगैरे धुवून घेणार आहे. सगळे तसेच कपडे घेऊन आलेली आहे. सो तिलाही वेळ मिळत नव्हता तिकडे, कारण तिकडे तिचं सगळं स्टडी चालू होती. सो त्यामुळे सो चला मग आता हे सगळं करून घेणार. बघा कानातले नाही घातलं, काय नाही. तुझा तर अवतार चांगला आहे, माझा अवतार बघ कसं कानातले नाही काय नाही. आणि तेल मस्त लावले असं चिपचिप एकदम. मॉलिश केली, पायलची पण मॉलिश केली कालच आली ती तर. आणि तिचं सगळं खाली करायचं होतं, बॅग वगैरे सगळे कपडे धुवायचे होते, सगळं काय काय एवढी साफसफाई हे ते किती साफसफाई केली हो ना सिया. मग आज घरी होते म्हटलं चला तर सगळं करूया. आणि तसं पण एक मिनटं.
आणि तसं पण ना नख निघालेत माझे, मग सगळं बरं झालं हो ना नेल आर्ट केलेले. तर कामच करायला कधीच नाही रे बाबा, कानाला खडा. कारण बघा नेल आर्ट केले ना कामच होत नव्हते, पण तरी करावं लागायचे. आता सगळे निघाले, दाही म्हणजे ह्या दोन्ही हाताचे निघाले. हे बघा ह्या पण हाताचे. काहीच नाही लावलं, ना मॉइश्चरायझर ना लिपस्टिक ना काही नाही. सगळं पटापट निघालं. कारण अशीच पळाली, कारण हिला वेळेत पोहोचवणं गरजेचं आहे ना ठाण्याला क्लासला. तर चला बाय बाय. खूप दिवस आजचा पूर्ण बिझी भरपूर, पण पोरीने खूप मदत केली मला पण भरपूर साफसफाई झाली. आणि आज पण सुट्टी होती ना पायलला. आता उद्यापासून तिचं कॉलेज चालू. बाय बाय.